आयुर्वेदाचे आद्यदैवत श्री धन्वंतरी यांची प्रार्थना म्हणूया. शंखं चक्रं जलौकान् दधतमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगतवन प्रौढदावाग्निलीलम्. आज भाद्रपद शुद्ध तृतीया आणि चतुर्थी असा दोन्हीचा योग आलेला आहे. त्यामुळे आपण गणेशाची पण प्रार्थना करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आतापर्यंत आपण विघ्नहर्त्याच्या कृपेनेच इथपर्यंत आलेलो आहोत. आपण पहिलाच अध्याय घेतलेला आहे, ग्रहणी अध्याय, पण त्याच्या जोडीला आपण अनेक अध्यायांमधले श्लोक आतापर्यंत पाहिलेले आहेत. त्याच्या जोडीला चरक मीमांसन 1, 2, पुन्हा चरक सूत्रस्थान 28व्या अध्यायातले श्लोक किंवा वातकलाकली अध्यायातले श्लोक असे बरेच श्लोक आपले पाहून झालेले आहेत. आणि सुश्रुत अष्टांग हृदय आणि संग्रहातले पण. हो, त्यातलेही जे आहाराशी रिलेटेड श्लोक आहेत. आजही आपण त्यातला एक श्लोक पाहणार आहोत. असे श्लोक आपण खूप पाहिलेले आहेत. असाच एकत्र अभ्यास केला सगळ्या संहितांचा तर जास्त मजा पण येते आणि विषयही चांगला कळतो असं माझ्या लक्षात आल्यामुळेच मी हा उपक्रम सुरू करायचा असं विचार केला. ओके, तर आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करू. परवा दिवशी मी विचारलं होतं की ग्रहणी काय आहे, कोणी शोधलंय का? बर, आता मी एक हे देते, व्ह्यू देते तुम्हाला की तो आशय आहे का, अस्थि संधी किंवा काय म्हणतात स्रोतस, यापैकी काही आहे का, त्वचा आहे, काय आहे? कोणी सांगू शकेल का? कोणाला माहितीये का? अस्थिधरा कलेशी संबंधित आहे मॅडम, म्हणजे पित्तधरा कला अस्थिधरा कला. हा, बरोबर, कलेशी संबंधित आहे. पित्तधरा कला, पित्तधरा कला म्हणजेच ग्रहणी असं आहे. तर बघूयात आपण कशी पित्तधरा कला म्हणजे ग्रहणी कशी आहे. तर आपण एक श्लोक मागे पाहिला होता. हे जरा मध्ये मध्ये असं बंद पडणार कारण ते आर्काईव्हवर आज ते हे पण चालत नाहीये, काय NIMH जे आहे ते पण चालत नाहीये. तर त्यामुळे ठीक आहे. आपण एक 8वा श्लोक बघितला होता ग्रहणी अध्यायातला, याच्यातलाच 8वा श्लोक. हे सगळं वर्णन जे आहे 8व्या श्लोकातलं ते लक्षात घ्यायचं आपल्याला आणि मग पुढे जायचंय. एवं रसमलायान्नम आशयस्थम अधस्थितः पचती अग्निः यथा स्थाल्याम ओदनायाम्बुतंडुलम. या अशा प्रकारे, म्हणजे वरती असं दिलंय की अन्नमादान कर्मातू वगैरे वगैरे, म्हणजे अन्न हे खाली आमाशयापर्यंत येतं कोणामुळे, प्राणामुळे, आणि मग तिथे द्रवांच्या द्वारे त्याचा भिन्न संघात होतो आणि स्नेहामुळे मृदुता निर्माण होते आणि समान वायूमुळे त्याचं, म्हणजे समान वायू त्याला त्या समान वायूच्या संधुक्षणामुळे तेथील जो अग्नी आहे, जो उदरातील अग्नी आहे तो वाढतो किंवा तो व्यवस्थित त्याची जी काही दाहकता आहे ती निर्माण होते. अग्नी उदरे पवनेन तू
काले भुक्तम सम्यक पचती आयु विवृद्धे, आणि मग मग तो अग्नी हा पचनासाठी उपयोगी ठरतो. हं? एवं रसमलायान मलायान मलायान्नम एवं रसमलाय अन्नम आमाशयम अधस्थितः, म्हणजे रस आणि मल यांच्या उत्पत्तीसाठी यांच्या उत्पत्तीसाठी मलाय असा शब्द आहे. त्यामुळे उत्पत्तीसाठी हे जे अन्न आहे, जे आपण घेतलेलं आहे, ते आमाशयस्थम अधस्थित, आमाशयाच्या अधस्थित असलेल्या अग्नीच्या द्वारे पचती. अधस्थित अग्निही पचती. आमाशयाच्या अधोभागी जो अग्नी आहे तो त्या अन्नाचं पाचन करतो. कसं? स्थाल्याम ओदनायाम्बू तंडुलम, ज्याप्रमाणे एखाद्या थाळीमध्ये किंवा ताटलीमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये ज्याप्रमाणे तंडुल, जेव्हा तंडुल म्हणजे तांदूळ, तांदूळ आणि पाणी हे एकत्र करून घातलेलं असतं आणि ते गॅसवर ठेवलेलं असतं, आणि गॅसवर म्हणजे त्या काळात समजा अग्नीवर म्हणजे चुलीवर असं ठेवलेलं असतं असं आपण म्हणू. आणि ते अन्न ज्याप्रमाणे पचतं त्याला आपण कंडक्शन मेथड म्हणू शकतो, की खाली अग्नी जेव्हा लागतो त्या पातेल्याला, तो तो अग्नी आधी पातेल्याचं जे काही बाहेरचा भाग आहे त्याला गरम करतो. मग तेच अणू हे आतमध्ये ते तेजपुंज अणू जे आहेत ते कंडक्टिंग मेथडनी आतपर्यंत जातात, आणि मग ते आतल्या तांदूळाला आणि आधी पाण्याला गरम करतात, आणि मग हळूहळू ते अणू तो जो तेजमय घटक असेल किंवा तेजमय अणू असेल, ते तेजमय अणू हळूहळू जो काही तांदूळ आहे त्याला गरम करण्याचं आणि त्याला शिजवण्याचं असं काम करत असतात. हे ज्या प्रकारे मॅडम, होतं. रसमलाईचा अर्थ काय सांगितलं? रसमलाय, रसमलाय हा काय चतुर्थी आहे. रसहाच मलमच रसमले असा समास होतो, आणि रसमल हा शब्द तयार झाल्यानंतर त्याची चतुर्थी दिलेली आहे. रसमलाय, जसं देवाय, देवाहा देवौ देवाहा प्रथमा, देवम देवौ देवान द्वितीया, देवेन देवाभ्याम देवही तृतीया, देवाय देवाभ्याम देवेभ्य चतुर्थी. तर ही जी चतुर्थी आहे म्हणजे रस आणि मलाच्या निर्मितीसाठी, रसम आणि मल निर्माण होण्यासाठी हे जे वरचं अन्न ज्या प्रकारे खाली आलेलं आहे आमाशयामध्ये, आणि अधस्थित आता आमाशयातला अग्नी त्याला पचवतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, मग पुढे जाऊन काय होतंय आता? श्लोक नंबर आहे 56. आलंय ना लक्षात ते रसमलाईचं? हो हो मॅडम. 56 श्लोक. काय होतंय आता? अग्न्याधिष्ठानम अन्नस्य ग्रहणात ग्रहणी मता. आता काय आहे, ह्यालाच ग्रहणी असं म्हटलेलं आहे. जो आमाशयाचा जो अध भाग आहे जिथे अग्नीचं स्थान आहे, अग्न्या अधिष्ठानम अन्नस्य, अग्नीचं अधिष्ठान असलेला जो भाग आहे त्यालाच ग्रहणी असं म्हटलंय. आणि तो ग्रहणी काय करतोय? अन्नस्य ग्रहणात, अन्नाचं ग्रहण करतोय, म्हणून त्याला ग्रहणी असा शब्द दिलेला आहे. हा जो आमाशयाचा अधस्थित भाग आहे तो अन्नाचं ग्रहण करतो, म्हणजेच काय करतो तर त्याला अन्नाला त्या ठिकाणी स्थित करतो, आणि मग त्यानंतर त्याला त्याचं पाचन करतो, म्हणून त्याला ग्रहण करणे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याला ग्रहणी असं नाव देण्यात आलेलं आहे. त्या भागाला ग्रहणी असं नाव देण्यात आलेलं आहे. मग हे नक्की काय आहे? तर हे खालचा भाग जो आहे नाभे उपरी सा अग्नी अग्निबल उपस्तंभ बृहिता, म्हणजे नाभीच्या उपरी आहे, नाभीच्या वरती आहे हा. आणि काय सा म्हणजे ग्रहणी. ग्रहणी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून तिथे सा हे रूप वापरलेलं आहे. सा तौ ते प्रथमा तम तौ तान द्वितीय. त्यामुळे ग्रहणी हे
हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे तिथे सा हा शब्द वापरलेला आहे. आणि ही ग्रहणी कशी आहे? नाभे हे उपरी, नाभीच्या वरती आहे. आणि काय? अग्नी नाभे हे उपरी सा ही अग्निबल उपस्तंभ उपबृहिता. म्हणजे काय? तर अग्नेहे बलहा अग्निबलहा, अग्नीचं बल. षष्ठी तत्पुरुष समास आहे. अग्नेहे बलहा अग्निबलहा, अग्नीचं बळ जे आहे त्याच्यानी अग्निबलेन उपस्तंभ अग्निबलेन उपबृहित असा अर्थ होतो. उपस्तंभाच उपबृहिताच उपस्तंभ उपबृहिते. त्यामुळे उपस्तंभ उपबृहित किंवा उपस्तंभ गृहित असा शब्द तयार झाला किंवा सामासिक शब्द तयार झाला. आणि अग्निबलेन उपस्तंभ गृहिता असा शब्द तिथे असा त्याचा सामासिक शब्द होतो. म्हणजे अग्नीच्या बलाने जी उपस्तंभित झालेली आहे आणि उपबृहित झालेली आहे त्याला ग्रहणी असं म्हटलेलं आहे. आता ह्या सगळ्याचा अर्थ काय नक्की? म्हणजे उपस्तंभ म्हणजे काय, उपबृहण म्हणजे काय? तर ते आपण थोडक्यात ऍक्च्युली इथे टीका नाहीये, मला टीकेवाली आर्काईव्ह मिळालं नाही, त्यामुळे मला इथे घेता आलं नाही. जर कोणाकडे टीका असेल तर ते तुम्ही काढून ठेवलीत तर तुम्हाला जास्त चांगलं कळेल. पण टीका पाहण्याच्या आधी आधी आपण ग्रहणी काय आहे हे पाहूयात. तर सुश्रुतामध्ये शरीर संख्या शारीर हा जो अध्याय आहे, गेलं की काय? सुश्रुत काढते. शारीर स्थानाचा चौथा अध्याय, सॉरी, गर्भ व्याकरण शारीर, याच्यातला 18वा श्लोक. काय लिहिलंय? षष्टी पित्तधरा. कलेमध्ये ग्रहणीचं वर्णन आलेलं आपल्याला दिसतं. षष्ठी पित्तधरा या चतुर्विधम अन्नपानम अन्नम आमाशय प्रच्युतम पक्वाशय उपस्थितम धारयती. षष्ठी पित्तधरा ही जी षष्ठी 6वी जी कला आहे ती पित्तधरा कला आहे. ही काय करते? 4 प्रकारचं जे काही अन्न आहे, म्हणजे अशीत, खाद्य, लेह आणि पित्त, असं जे चतुर्विध प्रकारचं अन्न आणि पान असं आहे ते आमाशयात प्रच्युतम, आमाशयातून हळूहळू खाली यायला लागलेलं आहे. आमाशयात प्रच्युतम पक्वाशय उपस्थितम, पक्वाशयापर्यंत येतंय अशा ठिकाणी पक्वाशयोपस्थितम धारयती, तिथे तिचं धारण केलं जातं. काय दिलेलं आहे? षष्ठी इत्यादी पित्तम अंतराग्नी संज्ञकम. पित्तम अंतराग्नी संज्ञकम. पित्त हे ज्याच्यामध्ये अग्नी स्वरूप आहे असं ते पित्त असं लिहिलेलं आहे. म्हणजे पित्तधरा या शब्दाचा अर्थ त्यांनी असं दिलंय की ज्याच्यामध्ये अग्नी आहे किंवा अंतरअग्नी संज्ञक अशी ती कला आहे असं त्या इथे अर्थ त्यांनी घ्यायला सांगितलेला आहे. आमाशयात प्रच्युतम कफाशयात भ्रष्टम, कफाशयापासून भ्रष्ट होऊन आमाशयात प्रच्युत याचा अर्थ काय? की वरती जो कफाशय आहे त्याच्यातून भ्रष्ट होऊन म्हणजे खाली येऊन. पक्वाशयो उपस्थितम म्हणजे आता पक्वाशयाकडे जाण्यासाठी उपस्थित आहे असं. उपस्थितम पक्वाशय गमनाय उपस्थितम, पक्वाशयाकडे जाण्यासाठी उपस्थित असं जे पित्तस्थान आहे. पित्तस्थानम संप्राप्तम, तिथे आल्यानंतर असं जे पित्तस्थान आहे ते प्राप्त झाल्यावर, म्हणजे अन्नाला ते पित्तस्थान प्राप्त झाल्यानंतर किंवा अन्न
म्हणजेच त्याचा अर्थ असा घ्यायचा की अन्न त्या पित्तस्थानामध्ये गेल्यानंतर काय करतं, धारयती, त्या अन्नाचं धारण करतं. कशासाठी, पाकार्थम, पाकार्थम इति शेषः, म्हणजे पाकार्थम हा शब्द त्यांनी तिथे दिलेला नाही म्हणून पाकार्थम इति शेषः, पाकासाठी, पाक करण्यासाठी. तथाच संग्रह, हा संग्रहामध्ये अजून वेगळी व्याख्या दिलेली आहे. काय, षष्ठी पित्तधरा नाम पक्वामाशय मध्यस्था, पक्वाशय आणि आमाशय यांच्या मध्यस्थ अशी ती षष्ठी पित्तधरा नाम कला आहे. सा, ही कला काय आहे, सा ही अंतरग्नी अधिष्ठानतया, अंतरग्नीचं अधिष्ठान आहे ती, म्हणजेच ग्रहणी, कारण ग्रहणी हे चरकाचार्यानुसार ग्रहणी हे अंतरग्नीचं अधिष्ठान आहे. अग्न्याधिष्ठानम अन्नस्य ग्रहणात ग्रहणी मता. त्यामुळे अंतरग्नी अधिष्ठानतया, अंतरग्नीचं अधिष्ठान असल्यामुळे आमपक्वाशयो मध्ये, आमपक्वाशयाच्या मध्ये असून चतुर्विधम अन्नम, चार प्रकारचं अन्न, बलेन विधार्य, म्हणजे बलानी ती आपल्या ठिकाणी धारण करते आणि काय करते, पित्त तेजसा शोषयंती पचती, म्हणजे पित्ताच्या तेजामुळे त्या अन्नाचं शोषण करते, म्हणजेच त्याचं पाचन करते. अन्नाचं पचन या पित्तधरा कलेमुळे होते. पुढे काय लिहिलंय, आशितम खादितम पीतम लीढम कोष्टगतम नृणाम तज्जिर्यति यथा कालम शोषितम पित्त तेजसा. ही जी पित्तधरा काल आहे तिचं कर्म किंवा कार्य या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आशितम खादितम पीतम लीढम असे चार प्रकारचे जे अन्न आहे जे कोष्टगत केलेलं आहे, कोष्टगतम नृणाम, नृणाम म्हणजे नृ शब्द आहे. नृ शब्द हा पुल्लिंगी शब्द आहे. जसं पितृ मातृ तसा नृणाम हा शब्द आहे. मी पण एकदा पाहून घेते, पण ही षष्ठी आहे. नृणाम ही नृ या शब्दाची षष्ठी आहे. नृ म्हणजे नर, त्यामुळे तो चालतो कसा आहे मला थोडस पाहावं लागेल, पण नृणाम या शब्दाचा अर्थ आहे मनुष्यांमध्ये, काय जे काही नर किंवा नरजातीमध्ये किंवा मनुष्यांमध्ये असा आपण अर्थ घेऊ शकतो. तज्जिर्यती, तत् म्हणजे सा कला, सा कला जिर्यती किंवा अन्नम जिर्यती, तद अन्नम जिर्यती. कोण जरण करते, तर ती गृहिणी ही कला किंवा सॉरी पित्तधरा कला. कसं, यथाकालम, योग्य कालाने. कसं काय करते ती, शोषितम पित्त तेजसा, पित्ताच्या तेजाने त्या अन्नाचं शोषण करून ती अन्नाला जरण करते, अन्नाचं जरण करते. टीका काय दिलीये, एतद एवम अर्थम श्लोकेन दर्शयन आह अशितम इत्यादी, म्हणजे जो वरचा अर्थ आहे तोच इथे श्लोकांनी पुन्हा सांगितलेला आहे, असा या शब्दाचा किंवा या टीकेचा अर्थ होतो. अश भोजने, खाद भक्षणे, हे सगळं पाहिलेलं आहे आपण. धेट पाने, म्हणजे पा हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ पाने म्हणजे पान करणे. लिह आस्वादने, आस्वाद घेणे, म्हणजे आपण चाटून पुसून खातो त्याला लेह असं म्हणतात, म्हणून तिथे दिले आस्वादने, आस्वाद घेण्यासाठी जे ज्या ज्या गोष्टी असतात त्याला लेह असं म्हणतात. कारण चटणी किंवा जे काय असं आपण चाटण्यासारख्या ज्या गोष्टी करतो अवलेहासारख्या, तर त्या सगळ्या कशा आस्वादासाठी असतात. तद अन्नम, अशा प्रकारचं अन्न, अशितादी विशेषेण आक्रांतम अन्नम जिर्यती. हे जे अशितादी विशेषणाने विशेषणांनी युक्त असं जे अन्न आहे त्याचं जरण करतं. कोण जरण करतंय, तर ही पित्तधरा जी कला आहे ती त्याचं जरण करते. कसं, तर यथा कालम, काल अनतिक्रमेण,
कालस्य अनतिक्रमेण, म्हणजे कालाचा अतिक्रम न होता, याचा अर्थ काल अनतिक्रमेण, काल जाऊ न देता. आणि मग हे कसं आहे, तीक्ष्ण मध्य मंदाग्निषु मात्रा द्रव्य गुरु लघु लघु उचित काल अनतिक्रमेण, न अतिक्रमेण इति अनतिक्रमेण. आणि हे कसं अन्न आहे, अग्नी कसा आहे, तीक्ष्ण मध्य किंवा मंद या 3 प्रकारच्या अग्नीच्या द्वारे, आणि जे काही द्रव्य असेल त्याची मात्रा म्हणजे गुरु लघु अशी मात्रा, आणि त्याचं पचनाचं जे काही प्रमाण आहे त्याच्यानुसार उचित काली, योग्य काळी, उचित काल अनतिक्रमेण, म्हणजे योग्य काळ जाऊ न देता किंवा अधिक काळ न घेता जास्तीत जास्त लवकर ते अन्नाचं पचन करण्याचं काम करत असतं. म्हणजे त्या पित्तधरेद्वारे हे काम होत असतं. त्यामुळे जी पित्तधरा कलेचं जे काम दिलेलं आहे, कार्य दिलेलं आहे, तेच कार्य चरकाचार्यांनी ग्रहणी अध्यायात वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे नक्कीच ग्रहणी म्हणजे पित्तधरा कला हे आपल्याला या ठिकाणी समजतं. त्यामुळे अग्न्याधिष्ठानम अन्नस्य ग्रहणात ग्रहणी मतः. त्यामुळे आणि कला म्हणत असताना पुन्हा इथे एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, की कला या शब्दाचा अर्थ आधी आपण इथे जाणून घेतला पाहिजे. तर कला म्हणजे काय, तर आपल्याला ग्रहणीचं कार्य कसं होतं ते आपल्याला त्या ठिकाणी कळेल. कलेची व्याख्या ही सुश्रुताचार्यांनी दिलेली आहे. याच गर्भ व्याकरण शारीर अध्यायामध्ये जे सुरुवातीचे श्लोक आहे, 7वा श्लोक त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर विविध कलांचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. मग ग्रहणी ही कला आहे असं म्हणत असताना आपल्याला त्या कलेचं कार्य कसं होत असेल, किंवा हे कला म्हणत असताना कला म्हणजे नेमकं काय, मग आपण काय घ्यायचं, तो तर आशय नाहीये. आशय म्हणजे एखादा काय फुगवटा असलेला भाग, किंवा ज्या ठिकाणी पोकळी आहे असा भाग, असं आपण धरू शकतो. किंवा स्रोतस हे पण आता आपल्याला कळलंय की जे सूक्ष्म स्थूल अशा प्रकारच्या वाहिन्या ज्या असतात त्या म्हणजे स्रोतस, हे कळलेलं आहे आपल्याला. पण कला म्हणजे काय नक्की, तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की सुश्रुताचार्यांनी कला या शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे, भवतःश्च अत्र यथा हि सारः काष्ठेषु छिद्यमानेषु दृश्यते. म्हणजे एखादं काष्ट आपण जर छेदलं, जर तोडलं, छिद्यमानेषु, छेद शब्द आहे, छिद्य, आणि त्याला मान प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे वर्तमान काळ वाचक धातू सदिच विशेषण लागलेलं आहे. जर काष्टामध्ये आपण जर छेद घेतला तर त्या छेदामध्ये किंवा जे काही काष्ट तोडलेलं आहे त्याच्यामध्ये त्या काष्टाचं सार भाग आपल्याला जो दिसतो, तथाही त्याप्रमाणेच, म्हणजे ते जसं दिसतं त्याप्रमाणेच धातुर मांसेषु छिद्यमानेषु दृश्यते. काय दिसतं, मांस जर छेदन केलं, मांसेषु छिद्यमानेषु धातुः दृश्यते. त्याप्रमाणे जर मांसाचं छेदन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला धातू दिसून येतो. धातुः मांसेषु छिद्यमानेषु दृश्यते. स्नायुभिश्च प्रतिच्छन्नान् संतताश्च जरायुणा श्लेष्मणा वेष्टितांश्चापि कलाभागास्तु तान् विदुः. म्हणजे काय, तर स्नायुभिश्च प्रतिच्छिन्नान्, स्नायूंच्या मधून जर आपण छेद घेतला, किंवा संतत अशी जी जरायू आहे, जरायू या शब्दाचा अर्थ दिलाय खाली दिलेला आहे, जरायुः उल्बाकारा येन वेष्टिताः प्राणिनो जायन्ते. म्हणजे याच्या वेळेला गर्भ तयार होताना
गर्भाच्या बाजूनी जी वेष्टित जरायू, जी त्याला जरायू असं म्हणतात, जी उल्बाकारो अशी असते. जरायुहू उल्बाकारो येन वेष्टिता प्राणीनो जायन्ते. ज्यांनी वेष्टन होऊन प्राणी जन्म घेतात. जायन्ते म्हणजे जन्म घेतात. आणि संततान सम्यक प्रकारेण व्याप्तान, स्नायुभिः संततांश्च जरायुणा श्लेष्मणा वेष्टितांच चापी कला भागास्तु तान विदुहू. म्हणजे इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्या कलांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या वेळेला आपण स्नायूंचा छेद घेतो त्यावेळेला जी संतत अशी कला आपल्याला दिसते, किंवा संतत असा जो भाग दिसतो, किंवा व्याप्त असा जो भाग दिसतो त्याला, किंवा व्याप्त असं श्लेष्म्याचं वेष्टन जे दिसतं त्याला आपण कला असं म्हणू शकतो. संततांश्च श्लेष्मणा वेष्टितांश्च त्याला आपण कला असं म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी अजून एक उदाहरण दिलं की संततांश्च जरायुणाम, म्हणजे जे काही प्राणी जन्म घेतात त्यावेळेला त्यांच्या बाजूने जे काही वेष्टन असतं त्या ज्याला आपण जरायू असं म्हणतो, ती जरायू हे पण एक प्रकारची कलाच आहे. कला वेष्टको अपि तद्वत एव. म्हणजे इथे त्यांनी उदाहरण दिलं ज्याप्रमाणे ती ते काय प्राणी ज्या वेळेला जन्म घेतात त्यावेळेला त्यांच्या बाजूने जे काही वेष्टन असतं ते ज्याप्रमाणे दिसतं त्याप्रमाणे कला दिसतात असं त्यांचं वर्णन इथे त्यांनी एक प्रकारे एक उदाहरण किंवा उपमा या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. अजून एक श्लोक आहे. हा श्लोक महत्वाचा आहे. कलाः खलु अपि सप्त भवन्ति धात्वाशयांतर मर्यादा. धात्वाशयांतर मर्यादा. धातवहाश्च धात्वाशयांतर मर्यादा या शब्दाचा अर्थ काय दिलेला आहे ते खाली बघूया. दधती इति धातवाः. दा दधती म्हणजे धातू, जे धारण करतात याला धातू असं म्हणतात. मग ते काय आहेत? रस रक्त मांसादयाः. रस रक्त मांस इत्यादी धातू आहेत. धातवाः तेषां आशयाः अवस्थान प्रदेशाः धात्वाशया. त्यांचं आशय म्हणजे धात्वाशय. या तेषां अंतरेषु मर्यादा. त्या धात्वाशयांच्या मधली जी काही मर्यादा आहे, मर्यादा म्हणजे काय? सीमा. जी काही मर्यादा आहे म्हणजे सीमा जी आहे त्याला आपण कला असं म्हणू शकतो. म्हणजेच आता इथे अंतर शब्द आलेला आहे. अंतर या शब्दाचा अर्थ असा होतो की एक प्रदेश आहे आणि दुसरा प्रदेश आहे, त्या दोन्ही प्रदेशाच्या मधला भाग त्याला आपण कला किंवा त्याला आपण मर्यादा असं म्हणू शकतो. ती मर्यादा, ती सीमा म्हणजेच कला. आणि मग ती कशी असते? श्लेष्मणा वेष्टिता. ती श्लेष्म्याने त्याचं वेष्टन तिथे झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे कला म्हणजे काय की दोन धात्वाशय जे आहेत त्यांच्या अभ्यंतर जी मर्यादा आहे त्या तेषां अंतरेषु मर्यादा म्हणजे सीमाभूताः इति कला. यालाच कला असं आपण म्हणू शकतो. एक्सक्यूज मी. आलंय लक्षात? आणि या ठिकाणी त्यांनी कलेचे जे काही उपमा किंवा आपल्याला ती व्यवस्थित कळावी याच्यासाठी काही उदाहरणं, दृष्टांत असं म्हणू शकतो आपण, किंवा दृष्टांत तंत्रयुक्ती असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, जिथे उदाहरणं देऊन आपल्याला त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर याचं टीका वाचूयात आपण. तासाम अंतस्थितत्वेन अप्रत्यक्षमाणम अस्तित्वम. म्हणजे अप्रत्यक्षमाण असं त्याचं अस्तित्व आहे. प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाहीये. अप्रत्यक्षाणाम अस्तित्वम. अप्रत्यक्ष अशा त्या कला आहेत, त्याचं अस्तित्व आपल्याला लवकर पटकन समजून येणार नाही. प्रति उपमानम प्रमाणम निर्दिशन आह. म्हणून
उपमान प्रमाणाने त्याचा निर्देश या ठिकाणी केलेला दिसून येतो. भवत इत्यादी एतेन कला स अधिष्ठान पृथक धातु उपलंब कार्येण अव्यक्तम एव कलानाम अस्तित्वम साधितम भवेत. कला स अधिष्ठान पृथक धातू म्हणजे वेगवेगळ्या धातूंच्या अधिष्ठान असलेल्या या ज्या कला आहेत त्या काय उपलंब कार्येण त्यांच्या कार्याने आपल्याला उपलब्ध होतात, म्हणजे त्यांच्या कार्याद्वारे आपल्याला समजतात. अव्यक्तम एव त्या स्वतः अव्यक्त आहेत, त्या प्रत्यक्ष नाहीयेत किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याला समजू शकतात किंवा त्यांचं ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणाने होऊ शकत नाही. त्यामुळे त्या अव्यक्त स्वरूपाच्या आहेत. कलानाम अस्तित्वम साधितम एव परंतु त्यांच्या कार्याद्वारे त्यांचं अस्तित्व हे आपल्याला समजतं. तासाम उपष्टंभकम निर्देशम आह. मग त्यांचं एक्झिस्टन्स किंवा उपष्टंभक याचा अर्थ एक्झिस्टन्स, त्यांचं एक्झिस्टन्स कसं समजतं तर स्नायुभिः इत्यादी. कला विभाग विशेषान. कला भागान या शब्दाचा अर्थ आहे कला भागांस्तु तान विदुः. कला भागान म्हणजे कला विभाग विशेषान, कलांचे वेगवेगळे विभाग. संततान सम्यक प्रकारेण व्याप्तान, या कशा आहेत योग्य प्रकाराने व्याप्त आहेत, सर्व शरीरभर व्याप्त आहेत. जरायुः उल्बाकारो येन वेष्टिताः प्राणिनो जायन्ते. जरायू म्हणजे उल्बाकार, म्हणजे एखाद्या फुग्याच्या आकाराप्रमाणे उल्बाच्या आकाराप्रमाणे असा गोलाकार असं किंवा स्पियर आपण म्हणू शकतो ज्याला. उल्बाकारो येन वेष्टिता, ज्यामुळे ज्याचं वेष्टन होऊन किंवा ज्याने वेष्टित होऊन प्राणिनो जायन्ते, प्राणी जन्म घेतात. कला वेष्टको अपि तद्वत, कलांचं वेष्टन हे सुद्धा त्याप्रमाणेच असतं. तशाच प्रकारे कला या वेष्टीत असतात. वृद्ध वाग्भटेन कला स्वरूपम अभिहितम आहु. अभिहितम यथा यस्तु धात्वाशयांतरेषु क्लेदो अवतिष्ठते स यथास्वम उष्मभिः विपक्वः स्नायु श्लेष्म जरायुच्छन्नः काष्ठ इव सारो धातुरसशेषो अल्पत्वात् कला संज्ञः. वाग्भटांनी अजून वेगळी व्याख्या इथे दिलेली आपल्याला दिसते. यस्तु धात्वाशयांतरेषु म्हणजे धातूंचे जे काही आशय आहेत त्या दोन आशयांमध्ये, आशयांतरेषु क्लेदो अवतिष्ठते, जो क्लेद त्या ठिकाणी असतो, क्लेदो अवतिष्ठते सहा क्लेदः यथास्वम उष्मभिः विपक्वाः, म्हणजे स्वतःच्याच उष्म्याने विपक्व होऊन, म्हणजे इथे स्वतःच्या म्हणत असताना धातूच्याच उष्म्याने, म्हणजे जो धातू असेल त्याच्याच उष्म्याने, त्या ठिकाणी जो काही धातू असेल त्याच्या उष्म्याने म्हणजे त्याच्या अग्नीद्वारे, धातूंच्याच अग्नीद्वारे. म्हणजे पुन्हा आपण असं लक्षात घेऊ शकतो की कलेचं पोषण सुद्धा धात्वाग्नींच्या द्वारेच होत असतं. त्यामुळे यथास्वम उष्मभिः विपक्वः, त्या धातूच्या उष्म्याच्या द्वारे विशेषत्वाने पक्व होऊन विपक्वः स्नायू श्लेष्म जरायुच्छन्नः. जर आपण स्नायूंना कापलं किंवा स्नायूच्छन्न केल्यावर जो काही श्लेष्मा दिसतो त्याप्रमाणे, किंवा जरायुच्छन्नः म्हणजे जरायू ज्याप्रमाणे दिसतो त्याप्रमाणे, किंवा काष्ठ इव सारः म्हणजे काष्ठच्छन्नः, इथे छन्न शब्द ह्या तिघांनाही लावायचा आहे. त्यामुळे काष्ठच्छन्नः, ज्याप्रमाणे काष्ठ जर आपण कापलं तर त्याच्या आतमध्ये जो काही श्लेष्मल द्रव भाग आपल्याला दिसेल किंवा एखादा पापुद्रा दिसेल त्याप्रमाणे काष्ठ इव सारो धातू रस शेषो, म्हणजे त्या ठिकाणी धातूंचा शेष रस
असा राहिलेला आपल्याला दिसून येतो. धातू रस शेषो अल्पत्वात. तो रस कसा आहे? अल्प स्वरूपात आहे. त्याला कला असं म्हटलेलं आहे. त्यालाच कला ही संज्ञा आपल्याला म्हणायची आहे. आलंय लक्षात? कला म्हणजे काय? हो. आता आपण हेच ग्रहणीला लावून घ्यायचंय. या ठिकाणी लक्षात येते मांसधरा कला म्हणजे मांसा मांस भाग जिथे जिथे आहे त्याच्या आतमध्ये जे काही असा श्लेष्म्याने वेष्टित भाग असेल त्याला मांसधरा कला असं म्हणतात. नंतर रक्तधरा कला म्हणजे जिथे रक्तवह स्रोतच आहे त्या ठिकाणी जे काही वेष्टन आहे त्याला रक्तधरा कला. मेदोधरा कला अशाच मेदाच्या ठिकाणी असलेलं वेष्टन म्हणजे मेदोधरा कला. नंतर मॅडम ते श्लेष्मधरा कला. धातू रस सारू ते त्याचा अर्थ सांगता का एकदा? धातू रस सारो अल्पत्वात ना म्हणजे धातूंचा जे काही सार भाग आहे तो थोड्या प्रमाणात अल्प प्रमाणात त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यानेच त्याचं पोषण होतं. धातू रस शेषो. धातू रस शेषो म्हणजे शेष असा धातूंचा रस म्हणजे जे काही धातू आहेत ते धातूही त्या ठिकाणी अल्प स्वरूपामध्ये रस म्हणजे द्रव स्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. जर आपण ते छिन्न केलं तर म्हणजे मांस जर छिन्न केलं तर त्या ठिकाणी मांसधरा कला जर दिसत असेल आपल्याला तर तो श्लेष्म्याने वेष्टित भाग तर दिसतोच पण त्या मांसाचाही जो काही द्रव भाग आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. त्याला आपण धातुरस शेष असं म्हणू शकतो. असं मॅडम आणि धातूंना वेगळं करणारे असं त्यांना आपण कला असं म्हणू शकतो ना? आणि मग धातूंना वेगळं नाही, धातूंच्या आशयांच्या मध्ये जी काही मर्यादा किंवा सीमा असेल त्याला आपण कला म्हणणार. दोन समजा धातू आहेत तर त्यांच्या म्हणजे मांस आणि मेद असेल तर मांसाचा पण जो श्लेष भाग थोडा आणि मेदाचा पण असं दोन्ही दिसतील ना तिथे? हा म्हणू शकू म्हणजे ज्या ठिकाणी आशय स्वरूपी धातू नाहीये किंवा ज्या ठिकाणी म्हणजे आशय नाहीये पण जास्त करून हे धातूंचे जे काही आशय असतील त्यांना वेष्टन करत जाते ही कला. असं आहे. म्हणजे जे धातूंचे आशय म्हणजे आमाशय आहे, पक्वाशय आहे, मूत्राशय आहे किंवा काय म्हणतात त्याला काय यकृत आहे, प्लीहा आहे, पित्ताशय आहे, हे जे काही धातूंचे वेगवेगळे आशय आहेत आणि मग त्या आशया म्हणजे त्या प्रत्येक अवयवामध्येही म्हणजे त्या आशयांमध्येही जे काही धातू असतील समजा मग म्हणजे एखाद्या अवयवामध्ये जास्त प्रमाणात मांसल भाग आहे तर त्या मांसल भागांनाही वेष्टन करणारी ती मांसधरा कला असं म्हणू शकतो. जर तिथे मेदो भाग जास्त असेल तर त्या मेदाला वेष्टन करणारी ती मेदोधरा कला असं. म्हणजे त्या प्रत्येक आशयांमध्ये वेगवेगळ्या कलाही असू शकतील कदाचित. अच्छा. म्हणजे तू म्हणतेस तरी बरोबरच आहे की दोन धातूंच्या मध्ये किंवा म्हणजे धातूंच्या शेजारी असलेलं जे काही वेष्टन असेल त्याला सगळ्याला आपण कला म्हणूच शकतो नक्कीच. पण जर अगदी ब्रॉडली पाहायचं आपण तर या सगळ्या आशयांना जी वेष्टन करते ती त्या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या कला आहेत. मग त्याच्या मधूनही असेल आणि आतमध्येही असेल आणि वरून वेष्टनही त्याचं असणारच आहे असं. ठीक आहे. हो मॅडम. आतून बाहेरून सर्व बाजूंनी त्याचं वेष्टन असणार आहे. ओके पुढे जाऊयात आपण. एकच मिनिट कोणतरी आलंय. हिला पित्तधरा कला असं आपण म्हणूया. त्यामुळे ग्रहणी ही काय आहे तर पित्तधरा कला आहे. आता ग्रहणी जर आपण बघितलं तर पक्वाशय आणि आमाशय यांच्या मध्ये आहे. तर अशी म्हणजे आशयांच्या मध्ये पण आहे आणि धातूंच्या मध्ये पण असणाऱ्या त्या कलाच आहेत की जे जे धातूंना वेष्टन करत जातात. तर मग ही कशी आहे नाभे हे उपरी ही अग्निबलेन उपष्टब्धा उपबृहिता. आता उपष्टब्धा उपबृहिता या शब्दाचा अर्थ मी थोडा याच्यातून वाचते कारण
याच्यात दिलेला नाहीये व्यवस्थित तो, किंवा त्याच्यामध्ये ऍक्च्युली टीका मला मिळाली नाही. त्यामुळे संप्रती ग्रहणी दोषस्य सुख प्रीत्यर्थम ग्रहण्याः स्वरूपम प्राकृतम कर्मच आह. या ठिकाणी अग्नि अधिष्ठान मनस्य या ठिकाणी काय केलंय तर ग्रहणी दोष आपल्याला योग्य प्रकारे कळण्यासाठी म्हणून ग्रहणीचं प्राकृत कर्म या ठिकाणी आता आपण आधी वर्णन केलेलं आहे. सुख सुख प्रतिपत्त्यर्थम. प्रतिपत्ती या शब्दाचा अर्थ असा होतो की योग्य प्रकारे जाणण्यासाठी. त्यामुळे सुखाने आपल्याला त्याची प्रतिपत्ती व्हावी, समजावं ग्रहणी म्हणजे काय, तर याच्यासाठी म्हणून खास आपल्याला या ठिकाणी याचं वर्णन केलेलं दिसून येतं, ग्रहणीचं वर्णन केलेलं दिसून येतं. पुढे काय म्हणतात, अग्नि अधिष्ठानम अग्नेः आश्रयः. अग्नि अधिष्ठान याचा अर्थ अग्नीचा आश्रय. अग्नीचा आश्रय जिथे आहे ती म्हणजे ग्रहणी. ग्रहणी संज्ञा निमित्तमाह अन्नस्य इत्यादी. ग्रहणी संज्ञा निमित्त त्यांनी अन्नस्य ग्रहणात ग्रहणी मता हे वर्णन केलेलं आपल्याला दिसतं की ग्रहणीची संज्ञा या ठिकाणी सांगितलेली आहे. ग्रहणात इति धारणात. ग्रहण करणे म्हणजे धारण करणे. नाभेः उपरी अन्नस्य धारणात इति अर्थ. हा नाभीच्या वरती अन्नाचं धारण करणारी अशी ती ग्रहणी. किंवा नाभेः उपरी अग्नेः ऊर्ध्वज्वलनेन बलेन उपस्तंभिता उपगृहीता च सती अपक्वम अन्नम धारयति पक्वम च पार्श्वतः सृजति इति वाम पार्श्वतः सृजति यतः ग्रहणी गुदौ वाम पार्श्वाश्रय. ग्रहणी आणि गुद हे वाम पार्श्वाश्रय म्हणजे वाम बाजूला वाम बाजूला आहेत. वाम पार्श्व डाव्या पार्श्व बाजूला. पार्श्व याचाच अर्थ खरं तर बाजू म्हणजे एक साईड असं आपण म्हणू शकतो, किंवा एका बाजूला असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे वाम बाजूस आहेत कोण कोण तर ग्रहणी आणि गुद हे दोन्हीही वाम पार्श्व बाजूस आहेत. तेन वामे पार्श्वे पक्वम सृजती इति युक्तम. त्यामुळे वाम पार्श्व बाजूलाच ही ग्रहणी अन्नाचं धारण करते आणि त्याचं सृजती. सृजती या शब्दाचा अर्थ आहे सरळ करणं म्हणजे, किंवा पुढे ढकलणं, किंवा त्याच्यामध्ये काही वेगळी उत्पत्ती करणं, क्रिएटिव्ह असं आपण म्हणू. खरं तर सृज या शब्दाचा अर्थ क्रिएशन करणं असा अर्थ होतो. म्हणजेच तिथे काहीतरी क्रिया घडतीये आणि त्याच्यातून काहीतरी निर्मिती होतीये. काय होतीये निर्मिती तर रस आणि मल याची निर्मिती आपल्याला तिथे झालेली दिसून येते. त्यामुळे त्या अर्थाने पण सृजती हा शब्द कदाचित इथे वापरलेला आपल्याला वाटतो. त्याच्या वरचं जी लाईन आहे ती फार महत्वाची आहे. नाभे हे उपरी अग्ने हे नाभीच्या वरती असलेल्या अग्नीच्या ऊर्ध्व ज्वलनाने. अग्नी कसा आहे तर ऊर्ध्व ज्वलन करणारा आहे. म्हणजे त्याचं जे कंडक्शन आहे ते वरच्या दिशेने आहे, खालच्या दिशेने नाहीये. त्यामुळे ऊर्ध्व ज्वलनेनं बलानी काय करते तर उपस्तंभिता उपबृहिताच. ही ग्रहणी त्या अग्नीच्या बलाने उपस्तंभित आणि उपबृहित होते. अग्नी बलाने उपस्तंभित उपबृहित होते. आता उपस्तंभित उपबृहित म्हणजे याचा अर्थ काय होतो तर तो खाली दिलेला आहे. उपस्तंभिता इति अग्निना पित्त व्यापार करणेन अनुकूलिता. पित्ताच्या व्यापारांनी अनुकूलित होते ती. याचा अर्थ काय आहे, पित्ताचा व्यापार म्हणजे काय हे आपण नंतर पाहूया. आणि उपबृहिता याचा अर्थ असा होतो की अग्निना बृहण व्यापारण करणेन सशक्ती कृता. उपस्तंभित या शब्दाचा अर्थ आहे की अग्नीच्या पित्ताच्या व्यापाराने ती अनुकूलित होते. म्हणजे अग्नीचा जो काही पित्ताचा व्यापार आहे, पित्ताचा व्यापार या शब्दाचा अर्थ आपण
12व्या अध्यायात म्हणजे चरक सूत्रस्थान चरक सूत्रस्थान 12वा अध्याय जो वातकलाकली अध्याय आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की पित्त व्यापार म्हणजे काय. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा वातकलाकली अध्याय हा वाताचं वर्णन करणारा बराचसा म्हणजे वाताचा कला आणि अकला हे आपण मागे पाहिलं की वाताचं प्राकृत आणि विकृत गुण आणि वाताचं जे काही शरीरातलं आणि शरीर बाह्य जे काम आहे त्याचं वर्णन वातकलाकली या अध्यायामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. पण त्याच्यानंतर पुढे जाऊन म्हणजे वाताच्या कला सांगितल्यानंतर पित्त आणि कफ याबाबतचं वर्णन सुद्धा पुनर्वसू अत्रे यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं किंवा त्या ऍक्च्युली वातकलाकली अध्याय हा परिसंवादात्मक अध्याय आहे. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऋषींची मतं ही परिसंवादाच्या स्वरूपात मांडलेली आपल्याला दिसून येतात. त्यापैकी म्हणजे त्या वातकलाकली अध्यायात कुश किंवा वायोर्विद मरीच या प्रकारे वेगवेगळे ऋषी मुनी येऊन वातावर वाताचे गुण आणि अगुण यांचं वर्णन करतात. त्यानंतर हे करून झाल्यानंतर पुन्हा पित्त आणि कफाचंही वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. त्यापैकी पित्ताचं वर्णन ज्या ऋषींनी केलंय त्यांचं नाव आहे मरीची. मरीची उवाच इथून खालून 5वी ओळ आहे. या मी जे श्लोक काढलाय त्यातली 5वी 6वी ओळ आहे खालून. मरीची उवाच काय म्हणतात, अग्निही एव शरीरे, अग्नी हाच शरीरामध्ये पित्तांतर्गत पित्ताच्या अंतर्गत जाऊन कुपिता अकुपिता कुपित अकुपित होऊन काय करतो, शुभाशुभानी करोती, शुभ अशुभ अशी कार्य करतो. तद यथा काय प्रकारे पक्तिम अपक्तिमच. पुढची कार्य पण महत्वाची आहेत पण आपल्याला आत्ता इथे फक्त पक्ती अपक्ती हे महत्वाचं आहे. दर्शनम अदर्शनम, मात्रा मात्रत्वम उष्णत्वम उष्मणः, प्रकृती विकृती वर्ण शौर्य भय क्रोध हर्ष मोह प्रसाद इत्यादीम एव आदीनी च अपराणी द्वंद्वानी. अशा प्रकारचे जे काही द्वंद्व आहेत ते सर्व हे अग्नीच्या द्वारे होतात. आता काय आहे, अग्निही एव पित्तांतर्गत. आपण मगाशी पित्तधरा कला पाहिली म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा अग्नीच आहे. हा जो काही पित्त व्यापार मी म्हटला मगाशी तो या ठिकाणी वर्णन केलेला आहे. आणि हा कोणामुळे होतो तर अग्नीद्वारेच होतो. अग्निही एव शरीरे पित्तांतर्गत कुपिता शुभाशुभानी करोती. मग जो काही आहे खाली वर्णन जे केलेले तो सर्व पित्त व्यापार आहे. काय आहे, पक्तिम अपक्तिमच, पचन करणे किंवा पचन न करणे, दर्शन म्हणजे एखाद्या गोष्टीचं दर्शन होणे न होणे म्हणजे जे काही नेत्राचं चक्षुरेंद्रियाचं कार्य आहे ते इथे सांगितलेलं आहे. मात्रा मात्रत्व उष्मण म्हणजे शरीरामध्ये उष्मा योग्य मात्रेत किंवा अमात्रेमध्ये टिकवणे. म्हणजे एखाद्याचं शरीर हे खूप गरम असतं आणि एखाद्याचं एकदम थंड असतं. तर प्रत्येक शरीरासाठी तो जो काही उष्मा आहे तो उष्मा शरीरामध्ये टिकवून ठेवण्याचं काम हे अग्नीद्वारे होत असतं. आणि हा उष्मण मात्रा मात्रेचा उष्मण याचा दुसरा अर्थ पण असा घेऊ शकतो आपण की जे काही अग्नी आहेत, मग तो पाचकाग्नी असेल, धात्वाग्नी असेल किंवा पंचभौतिक अग्नी असेल, त्या सर्व अग्नींची मात्रा किंवा अमात्रा हे सगळं जे ठरवण्याचं काम आहे हा जो अग्नी आहे तो करत असतो. प्रकृती विकृती वर्ण, प्राकृत आणि विकृत असा वर्ण, शौर्य भय क्रोध हर्ष मोह प्रसाद इत्यादी हे सर्व जी कार्य आहेत
ती सर्व कार्य ही अग्नीद्वारे होत असतात. आणि हा अग्नी कसा आहे, तो पित्तामध्ये जाऊन पित्तांतर्गत म्हणजे शरीरामध्ये जिथे जिथे पित्ताचं काम होत आहे तिथे तिथे अग्नीचं कार्य होत आहे. असं आपल्याला लक्षात घ्यायचं आणि तोच पित्त व्यापार आहे हे आपल्याला या ठिकाणी समजतं. हा जो पित्त व्यापार आहे तो पित्त व्यापार इथे ह्या पित्त व्यापाराने अनुकूलित होऊन, म्हणजे जर शरीरामध्ये पित्त व्यापार योग्य असेल तर त्या पित्त व्यापाराने अनुकूलित होऊन ग्रहणी सुद्धा त्याच्यानी उपस्तंभित होते. उपस्तंभ म्हणजे ग्रहणीलाही सपोर्ट मिळतो. उपस्तंभ या शब्दाचा अर्थ वेगवेगळे अर्थ आहेत. एक म्हणजे एन्करेजमेंट किंवा एक म्हणजे सपोर्ट किंवा त्या त्या पित्त व्यापाराद्वारे ग्रहणी ही तिला एक प्रकारे बल मिळतं किंवा ती स्थिर राहते किंवा ती तिचं कार्य करण्यास तयार राहते. अशा प्रकारे उपस्तंभिता इति अग्निना पित्त व्यापारेण अनुकूलित होते. ती स्वतःचा व्यापार करण्यासाठी अनुकूलित होते. आणि काय उपबृहिता, उपबृहण होतं तिचं. कसं, अग्निना बृहण व्यापार करणेन सशक्तीकृता, म्हणजे तिच्यामधील जो अग्नी आहे त्या अग्नीच्या द्वारे शरीराचं बृहण करण्याचा व्यापार करण्यासाठी ती सशक्तीकृत होते आणि तिचंही स्वतःचं बृहण होतं आणि ती शरीराचंही बृहण करण्यासाठी तयार होते. बृहण व्यापारण करणेन अग्नीच्या बृहण व्यापाराने, म्हणजे अग्नी जो काही शरीरातला पाचक अग्नी आहे त्या पाचक अग्नीद्वारे सर्व अग्नीचं बृहण होतंय. त्याचप्रमाणे त्याच पाचक अग्नीद्वारे या ग्रहणीचंही बृहण होत असतं. त्यामुळे बृहण व्यापारण करणेन सशक्तीकृता, ती सशक्तीकृत होते, शक्तीकृत होते, म्हणजे स्वतःचं कार्य करण्यास ती तयार असते. किंवा उपस्तंभत्वेन उपबृहिता, किंवा तिला जो पित्त व्यापाराने ती अनुकूलित झाल्यामुळे ती स्वतः उपबृहित होते, म्हणजे बृहण व्यापारासाठी ती तयार असते. अत्र पक्षे उपस्तंभ साधारण्यम ग्रहण्या आह. ग्रहण्याः प्राकृतम कर्म अभिधाय वैकृतम आह. आता प्राकृत कर्म सांगून झालंय, आता विकृत कर्म सांगताय. काय? अपक्वम धारयती अन्नम पक्वम सृजती पाश्वता आहे. इथपर्यंत प्राकृत कर्माचं वर्णन झालेलं आहे. आता विकृत कर्माचं वर्णन. दुर्बल अग्नी बलात दुष्टा त्वाममेव विमुंचती. अग्नी जर दुर्बल असेल तर काय होतं, त्या अग्निबलामुळे, दुर्बल अग्नीच्या बलामुळे, म्हणजे काय, तो दुर्बल अग्नी बलवान नाही होत. इथे अग्नी दुर्बल आहे आणि ते बलच कमी आहे, अशा बलाने, त्या दुर्बल अशा बलाने दुष्ट होते. कोण दुष्ट होते? पुन्हा इथं स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजे तो ग्रहणीला लावायचा. त्यामुळे दुर्बल अग्नीच्या बलाने ती ग्रहणी दुष्ट होते. दुष्ट होते. सा दुष्टा त्वाममेव तू आमम एव विमुंचती, आणि आम अन्नाचंच विमोचन करते. आम असं अन्नच ती पक्वाशयापर्यंत पोचवते. काय दिले? दुर्बल अग्निश्च अबला. दुर्बल अग्नी बला जे दिलेले, दुर्बल अग्नी ही च अबला, म्हणजे दुर्बल अग्नीच्या मुळे जी अबल झालेली आहे, जिचं स्वतःचं बल कमी झालेलं आहे. किंवा दुर्बलम अग्निबलम यस्याहा सा दुर्बल अग्निबला. दुर्बलम अग्निबलम यस्याहा सा, जिच्यामधलं अग्निबल हे दुर्बल झालेलं आहे, अशी ती. दुष्टा, दुष्टा म्हणजे दोष दुष्टा, दोषांनी दूषित होऊन. आमम विमुंचती इति अपक्वम एव अन्नम विमुंचती. अपक्वच अन्नाचं विमोचन करते. अपक्वच अन्न शरीराबाहेर किंवा अपक्वच अन्न पक्वाशयापर्यंत पोचवते. पूर्वरूपे पक्वम आमम वा विमुंचती इति अनेन विदग्ध रूपम आमम एव उक्तम. म्हणजे पूर्वरूपामध्ये काय सांगितलंय? पूर्वरूपे म्हणजे पूर्वरूप जे दिलेलं आहे मागच्या
श्लोकामध्ये 55व्या पूर्वरूपम तु तद इदम तृष्णा आलस्यम बलक्षयः विदाहो अन्नस्य पाकश्च चिरात कायस्य गौरवम. तर त्या ठिकाणी पूर्वरूपे पक्वम आमम वा विमुंचती, पक्व किंवा आम अशा स्वरूपाच्या अन्नाचं ती विमोचन करते किंवा अशा स्वरूपाचं अन्नच ती शरीराबाहेर पाठवते. पूर्वरूपे पक्वम आमम वा विमुंचती इति अनेन विदग्ध रूपम आमम एव उक्तम. विदग्ध रूप आमाचं आमस्वरूपी अन्न असंच आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. इह तू आमम नियमेन विमुंचती न विरोधाः. या ठिकाणी आम हे अन्न नक्कीच ती बाहेर पाठवते हा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. किंवा खाली त्यांनी पाठटीका अशी दिलेली आहे. पाठटीका या शब्दाचा अर्थ असा आहे की काही जेव्हा एडिशन होत जातात ग्रंथांच्या त्यावेळेला त्या ठिकाणी वेगळे शब्द काही वेळेला वापरले जातात. ग्रंथ जो कोण लिहितो किंवा एडिट करतो त्यावेळेला काही वेगळे शब्द लिहिले जातात, त्याला पाठटीका असं म्हणतात. आणि त्या पाठटीका खाली ग्रंथाच्या खालच्या बाजूला दिलेल्या असतात. अतीवम आमम मुंचनेन समम न विरोधः इति. म्हणजे अतीव प्रमाणात आमाचं विमोचन ती करते. त्यामुळे इथे आम अन्नाचं विमोचन करणं हे सगळ्यात आपल्याला महत्वाचं आहे असं इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे दुर्बलाग्नी बला दुष्टा त्वाममेव विमुंचती. आमच अन्नाचं विमोचन करते. पुढे आता इथपर्यंत आपल्याला पूर्वरूप आणि त्याचं रूप किंवा पूर्वरूप आणि जे काही महत्वाचं लक्षण आहे, रूपच म्हणू शकतो आपण, महत्वाचं जे काही ग्रहणीचं लक्षण आहे ते समजलं. आता अंशांश भेदानी किंवा संख्या संप्राप्तीने ग्रहणीचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी वर्णन केलेले आहे. वातात पित्तात कफाच्च स्यात् तद रोगस्त्रिभ्यः एवच. म्हणजे वात पित्त आणि कफ आणि त्रिदोषज म्हणजे तिन्ही दोषांनी युक्त. त्रिभ्यः शब्द त्रि हा संख्यावाचक विशेषण आहे. त्रि याचा अर्थ तीन. आणि हे संख्यावाचक विशेषण जे आहे ते केवळ वचनातच चालतं. मग त्याचं पुल्लिंगी बहुवचन, स्त्रीलिंगी बहुवचन आणि नपुंसकलिंगी बहुवचन अशी वेगवेगळी बहुवचन होतात. त्यापैकी पुल्लिंगी असं होतं त्रीन त्रीन त्रिभ्यः त्रिभ्यः, त्रीन त्रीन त्रिभ्यः त्रिभ्यः त्रिभ्यः, तिसरूणाम तिसरूषु असं रूप होतं. हे स्त्रीलिंगी काय होतं तिसरा तिसरा तिसरूपी तिसरूभ्यः तिसरूभ्यः तिसरूणाम तिसरूषु. आणि नपुंसकलिंग होतं त्रीणी त्रीणी त्रिभ्यः 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 तिसरूणाम तिसरूषु. अशा प्रकारे त्रि या शब्दाची रूप आपल्याला दिसतात. त्यापैकी त्रिभ्यः हे पंचमीचं रूप आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की कारण का तर वातात पित्तात कफात ही या सगळ्या पंचमी आहे आणि त्यामुळे त्रिभ्यः हे सुद्धा पंचमीचं रूप आहे. खरं तर त्रिभ्यः 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 असं ऍक्च्युली चतुर्थी आणि पंचमी दोघांची रूप त्रिभ्यः त्रिभ्यः असंच होत असतात. पण आपण इथे पंचमीचं रूप या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे तद रोगाः त्रिभ्यः एवच म्हणजे तीन अजून त्रिदोषांनी युक्त असे असं चौथं असं चार प्रकारची संख्या संप्राप्ती या ठिकाणी ग्रहणीची दिलेली आपल्याला दिसत आहे. त्याच काय केलंय तर हेतुलिंग चिकित्सांच शृणु तस्य पृथक पृथक. या चारीही संख्या संप्राप्ती असलेल्या ग्रहणींचे वेगवेगळे हेतू लिंग आणि चिकित्सा आता ऐका. शृणु या शब्दाचा अर्थ होतो ऐकावे, तुम्ही ऐकावे.
आता इथे वातज ग्रहणीचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. कटु तिक्त कषाय अतिरुक्ष शीतल भोजनैहि. हे लक्षात येते. कटुः च तिक्तः तिक्तम च कषायः च अतिरुक्षम च अतिशीतम च अति अल्प च भोजनैहि. आपण पाहिलेलं आहे की अतिशय अल्प भोजन केल्यामुळे वात प्रकोप होतो. हे आपण जे मात्रा शिती अध्यायामध्ये जे काही अल्पमात्रा याचं वर्णन आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की अमात्रा किंवा अल्पमात्रेमध्ये घेतलेल्या भोजनामुळे वात प्रकोप होतो. हे त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. त्यामुळे कटु तिक्त कषाय हे तर आपल्याला माहिती आहे की हे वात प्रकोप करणारे आहेत. अतिरुक्ष अन्न, अतिशीत अन्न, अल्पभोजन. प्रमिताशन म्हणजे प्रमित म्हणजे पण मोजून मापून अगदी जेवणे प्रत्येक वेळेला असं पण. म्हणजे भुकेनुसार न जेवता मी फक्त एकच पोळी खाणार, मी फक्त अर्धीच पोळी खाणार असं प्रमित आसन करणे. म्हणजे भूक चांगली लागलेली असताना सुद्धा जर प्रमित आसन केलं तर तो अग्नी हा पुन्हा म्हणजे जे काही खाल्लेलं अन्न असतं त्याचं पचन केल्यानंतर जर तो तीक्ष्ण असेल अग्नी तर तो धातूंचंच पचन करतो. हेही आपण पाहिलं की ज्या ठिकाणी प्रमित भोजन केलं जातं किंवा अल्पभोजन केलं जातं त्यावेळेला तो अग्नी धातूंचं शोषण करतो किंवा धातूंचं पचन करतो. त्यामुळे प्रमिताशनात प्रमिताशन अति अध्व वेग निग्रह मैथुनैहि. अति अध्व खूप महत्वाचा हा काय हेतू आहे. अति अध्व आपण हे कोणालाच विचारत नाही. लोक फिरायला जातात किंवा चालायला जातात आणि खूप जोरजोरात चालतात किंवा खूप वेळ फिरतात. म्हणजे अगदी 4-4, 5-5, 6-6 किलोमीटर मी रोज 6-6 किलोमीटर चालतो असं म्हणणारी पण लोक असतात. व्यायाम करायचा तर तो किती मात्रेत केला पाहिजे, हेही आपल्या शरीराच्या किती मात्रेत व्यायाम झाला पाहिजे हेही लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे अति अध्व किंवा काहींना त्यांच्या कामाच्या मुळेच खूप दूरवर चालत जावं लागतं. तर अशा वेळेलाही शरीरामध्ये वात प्रकोप होण्याची शक्यता असू शकते. हे खरोखरच व्यायामाच्या दृष्टीने आपण व्यायाम करावा असं खूप म्हटलं जातं, पण किती प्रमाणात करावा हे कोणीच सांगत नाही. त्यामुळे व्यायामाच्या दृष्टीने खरं तर तो प्रत्येक प्रकृतीनुसार, प्रत्येक शरीराच्या जडणघडणीनुसार तो किती झाला पाहिजे हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे अति अध्व वेग निग्रह म्हणजे जे काही वेग 13 प्रकारचे वेगांचं वर्णन तस्याशीती अध्यायात केलेलं आहे ते आपण पुढे पाहूयात. कारण 13ही वेग याच्यासाठी उपयोगी नाहीयेत आपल्याला आता ग्रहणीसाठी. पण त्यातले काही वेग जसं मल मूत्र इत्यादींचं वेग विधारण केलं तर ते नक्कीच ग्रहणी दृष्टी करू शकतात. तर त्यामुळे ते वेग आपण तस्याशीती अध्यायामध्ये पाहणार आहोत. वेग निग्रहात मैथुनैहि अति प्रमाणात मैथुन केल्यामुळे काय होतं, मारुतः कुपितो वात प्रकोप होतो, वात कुपित होतो. याचाच अर्थ असा होतो की वाताचे गुणधर्म म्हणजे वृक्षता, शीतता, खरता, कठीणता हे शरीरामध्ये वाढतात. आपल्याला हे माहितीये की कटु तिक्त कषाय हे सर्व कसे आहेत, वृक्ष, शीत किंवा कठीण, विषद अशाच प्रकारचे आहेत. त्यामुळे या सर्व अन्नामुळे किंवा वृक्ष भोजनामुळे, शीत भोजनामुळे हे तर डायरेक्टली गुण वर्णन केलेले आहेत. या सर्वांमुळे शरीरामध्ये वृक्ष, शीत, खर, विषद असे गुण जास्त प्रमाणात वाढतात आणि ते काय करतात, हे गुण मारुतः कुपितो वन्नी संच्छाद्य वन्नीला आच्छादन करतात. म्हणजेच काय तर वन्नी हा त्या गुणाचा होतो. अग्नी हा वृक्ष, शीत किंवा विषद या गुणाचा होतो. वन्नीम आच्छाद्य पुरुते गदा पुढील रोग
निर्माण करतात. काय करतं तर पुढे त्यांनी पूर्ण संप्राप्ती दिलेली आहे, खूप सुंदर संप्राप्ती आहे. तस्य अन्नम पच्यते दुःखम, त्या मनुष्यामध्ये अन्न पचन हे वेदनादायक होतं. म्हणजे अन्न पचन होत असताना दुःख किंवा वेदना निर्माण होतात. तस्य अन्नम पच्यते दुःखम शुक्तपाक, अम्लपाक होतो. आणि काय होतं, खरांगता निर्माण होते. म्हणजे त्या जो काही अन्न असतो ते खरं स्वरूपी निर्माण होतं. किंवा आपण म्हणजे दोन्ही अर्थ लावून देऊ शकतो की ते अन्न खरं स्वरूपी होतो किंवा अन्न पचन झाल्यावर शरीरामध्ये वृक्षता निर्माण होते. पुढे काय, कंठ आस्य शोष, हा कंठ हा च आस्य हा च, आणि कंठ आस्ये, कंठ आस्ययोः शोषः, कंठ आणि आस्य यांचा शोष होतो. क्षुतृष्णा, क्षुधा वाढते. अनेक ठिकाणी क्षुधा कमी होते, हे आपल्याला बरेच रोगांमध्ये दिसून येतं. पण इथे काय, क्षुतृष्णा, क्षुधा आणि तृष्णा ही अधिक प्रमाणात वाढते. मग जर रोगनिर्मिती झालेली आहे आणि म्हणजे जर आम पचन होतंय, आम काय अन्न शरीराबाहेर पडतंय, अपक्वम अन्नम सृजती, पण भूक चांगली लागलीये, पण भूक वाढलीये किंवा खावंसं वाटतंय, याचा अर्थ ग्रहणी बिघडलेली आहे असं आपण, किंवा वातज ग्रहणी आहे असा अर्थ त्या ठिकाणी घेऊ शकतो. क्षुतृष्णा, तिमिरम, तिमिरम म्हणजे भ्रम किंवा ग्लानी किंवा अंधारी. ऍक्च्युली तिमिर या शब्दाचा अर्थ आहे की अंधारी, डोळ्यासमोर अंधारी येते. कर्णयोः स्वनः, कानांमध्ये आवाज येतात. कर्णयोः स्वनः, स्वन या शब्दाचा अर्थ आवाज येणे. पार्श्व, उरु, वंक्षण, ग्रीवा, ग्रीवा योहो या सर्वांमध्ये रुजा, या सगळ्यांमध्ये रुजा किंवा वेदना होते. पार्श्व म्हणजे पार्श्व बाजू, मग उरु म्हणजे जंघा, वंक्षण म्हणजे जंघेचा वरचा भाग, कटी प्रदेश, कटी आणि त्याच्या खालचा प्रदेश, वंक्षण, ग्रीवा मान, या ठिकाणी रुजा निर्माण होते. आणि काय तर अभीक्ष्णम विसूचिका, विसूचिका ही मोठ्या प्रमाणात दिसते. तर विसूचिकेचा अर्थ जर पाहिला तर चरक विमानस्थान अध्याय 2 मध्ये विसूचिकेचं वर्णन केलेलं दिसतं. पटकन पाहून घेऊया म्हणजे आपल्याला लगेच त्याचा अर्थ समजतो. अध्याय 2 मध्ये श्लोक नंबर 10, मी आता काढून दाखवू शकत नाही, मी नुसताच वाचून दाखवते. तत् द्विविधम आमदोष प्रदोषजम आचक्षते. आता हे पण वर्णन आपण खर तर या बरोबर घ्यायला हवं, तर आपल्याला ग्रहणी आणि विसूचिका, ग्रहणी आणि आलसक, ग्रहणी आणि आमदोष यांच्यातले फरक आपल्याला समजतील. तर हे झाल्यानंतर आपण कधीतरी योग्य वेळेला घेऊयात. तत्र आम प्रदोषजम आशक्ष्यते भिषजा, हा विसूचिकाम अलसकम च. तत्र विसूचिका ऊर्ध्वम अधश्च प्रवृत्तम आमदोषाम यथोक्त रूपाम विद्यते. विसूचिका म्हणजे पण ऊर्ध्व आणि अध भागामध्ये, ऊर्ध्व आणि अध दोन्ही भागातून आमदोषांचं आमदोष शरीराबाहेर पडणं. मग याच्यासाठी ही ग्रहणी दृष्टी ही सुद्धा गृहीतच धरलेली असायला हवी. ग्रहणी दोष झाल्यामुळेच विसूचिका होणं. फक्त एवढं लक्षात ठेवायला हवं की ग्रहणी हा कदाचित दीर्घकालीन व्याधीमध्येच मोडतो, हा जास्त दीर्घकालीन व्याधीमध्ये मोडतो. विसूचिका ही तात्पुरती होण्याची शक्यता असते. म्हणजे ऊर्ध्व आणि अधो दिशेनी आमदोष शरीराबाहेर पडणं याला विसूचिका असं म्हणतात. आणि मी कुठेतरी ऐकलं होतं, मला लक्षात नाही, सूचिका म्हणजे सूचिवत वेदना ज्याच्यामध्ये होतात त्याला विसूचिका असं म्हणतात. म्हणजे सुई टोचल्याप्रमाणे वेदना त्या ठिकाणी होतात, पण या ठिकाणी काही दिलेलं असं दिसत नाहीये. पण
विसूचिका शब्दाचा अर्थ असा आहे की ऊर्ध्व आणि अधो दिशेनी आमदोष शरीराबाहेर पडणं, म्हणजे वांतीद्वारे आणि मलप्रवृत्तीद्वारे आमदोष शरीराबाहेर पडणं. आणि ग्रहणीमध्ये काय होतंय, फक्त अधो दिशेनी आमदोष किंवा पक्व अपक्व अशी मलप्रवृत्ती होत राहते. प्लस ग्रहणी हा दीर्घकालाने उत्पन्न होणारा किंवा दीर्घकाल राहणारा असा व्याधी आपण मानू शकतो, किंवा त्याची लक्षणं ही हळूहळू आपल्याला दिसून येऊ शकतात. विसूचिका मात्र हा शॉर्ट टर्म किंवा त्वरित दिसणारा आजार आपण म्हणू शकतो. अजून काय? हृदपीडा, हृदयामध्ये पीडा किंवा दुःख या ठिकाणी दिसतं. कार्श्य, कृशता, कारण जे काही अन्न आहे ते पचतच नाहीये, त्यामुळे शरीर धातूंची निर्मिती व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे कृशता निर्माण होईल. दौर्बल्य, दुर्बलता, वैरस्य, विरसता, म्हणजे रसनेंद्रियामध्ये रसग्रहण व्यवस्थित होत नाही, किंवा जिव्हा आहे ती त्याचा रस हा वेगळ्याच प्रकारचा होतो, म्हणजे कटू रसता किंवा आम्ल रसता अशी निर्माण होते. परिकर्तिका, परिकर्तिका हा गुदावलींशी संबंधित हा व्याधी आहे, हे आपण आपल्याला माहिती, ते अर्श वाचताना आपल्याला लक्षात येईल. गृद्धी ही सर्व रसानाम, गृद्धी शब्दाचा अर्थ ग्रीडीनेस, ग्रीडीनेस म्हणजे इगर टू लॉंगिंग फॉर, म्हणजे इगरली लॉंगिंग फॉर म्हणजे काहीतरी खाण्याची सतत इच्छा होते, किंवा सर्व रस खाण्याची इच्छा होते. आंबट, खारट, तिखट खूप मोठ्या प्रमाणात खाण्याची इच्छा या ठिकाणी दिसून येते. गृद्धी ही सर्व रसानाम, सर्व रस घेण्याची, सतत खात राहण्याची इच्छा ही या ठिकाणी दिसून येते, किंवा खायला बसलं की आंबट चिंबट सगळं खावंसं वाटतं. मनसहा सदनम, पण एकीकडे मनोदौर्बल्य असतं, किंवा मनामध्ये विषाद असतो, किंवा काही करावंसं वाटत नाही. जीर्णे जीर्यतीच्या आधमानम, जीर्णे म्हणजे जीर्ण होत असताना, अन्न जीर्ण होत असताना, किंवा जीर्यती जीर्ण झाल्यानंतर, जीर्णे जीर्यतीच, त्यामुळे जीर्ण होत असताना आणि जरण झाल्यानंतर काय होतं, आधमानम, आधमान निर्माण होतं. आणि काय, भुक्ते स्वास्थ्यम उपैतीच, खाल्ल्यावर बरं वाटतं. भुक्ते स्वास्थ्यम उपैतीच, खाल्ल्यानंतर अन्न खाल्ल्यानंतर व्यवस्थित वाटतं, किंवा स्वस्थता निर्माण होते. म्हणजे जीर्ण होत असताना अन्न किंवा जरण झाल्यानंतर आधमान निर्माण होतं आणि खाल्ल्यावर बरं वाटतं. अनेक वेळेला खोटी भूक लागणं हे काही वेळेला याचं पूर्वरूप कदाचित असू शकतं, ते आपण पुढच्या वेळेला त्याचा श्लोक बघूया की ते तेजोमय स्रोतसामुळे किंवा ते अग्नी हा कशा प्रकारे अग्नीच्या मुळे कशा प्रकारे काय म्हणतात, फॉल्स क्षुधा असं आपण म्हणू शकतो, तर ती कशी निर्माण होते त्याचं सुश्रुतामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, तर ते आपण पुढच्या वेळेला पाहूया. आता हे श्लोक पूर्ण करूया. तो मनुष्य, म्हणजे हे सगळी लक्षणं असताना हा समानवा हा वातगुल्म, हृदरोग, प्लीहा शंकीच, म्हणजे अशा प्रकारे लक्षणं घेऊन आलेला जेव्हा मनुष्य असतो त्याच्यामध्ये वातगुल्म किंवा हृदरोग किंवा प्लीहा रोग असण्याची शंका निर्माण होऊ शकते. म्हणजे हे त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस आहे की ही सगळी लक्षणं ही वातगुल्म किंवा हृदरोग किंवा प्लीहा यांची शंका निर्माण करणारी आहे.
त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करता आलं पाहिजे. तेही कसं करता येईल मला जर जमलं तर मी पुढच्या वेळेला तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. चिराग दुःखम चिराग दुःखम द्रवम शुष्कम तनु आमम शब्द फेनवत. चिराग दुःखम द्रवम शुष्कम तनुम आमम शब्द फेनवत म्हणजे थोड्या थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा सृजेत वर्चः म्हणजे पुन्हा पुन्हा मनप्रवृत्ती ही बाहेर पडत जाते. आणि ती कशी तर दुःखमय म्हणजे वेदनादायक, द्रव किंवा खूप कठीण शुष्क, तनु म्हणजे पातळ आणि आम स्वरूपी आणि किंवा शब्द फेनवत म्हणजे फेसांनी युक्त आणि शब्दयुक्त अशी म्हणजे त्याच्यामध्ये फेन निर्माण झाल्यामुळे बाहेर पडत असतानाही शब्द निर्माण होतो असा त्याचा म्हणजे गुद भागातून शब्द निर्माण होतो असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. आणि काय कास श्वासार्दितो अनिलात वात म्हणजे वातामुळे म्हणजे हे सर्व वाताच्या ग्रहणीचं वर्णन केलेलं आहे. आणि वातामुळे ही सर्व लक्षणं दिसतात आणि त्याच्या जोडीला कास, श्वास किंवा अर्दित असे रोग झालेले आपल्याला दिसून येतात. तर त्यामुळे अर्दितामध्ये ग्रहणी आहे का, श्वासामध्ये ग्रहणी आहे का, कासामध्ये ग्रहणी आहे का, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे दोन रोग एकत्र या ठिकाणी आलेले संसर्ग झालेला आहे का कासाचा, श्वासाचा, अर्दिताचा, हे आपल्याला ग्रहणी बरोबर वाताच्या ग्रहणी बरोबर लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी डिफरन्शियल डायग्नोसिस प्लस काही संसर्ग असे लक्षात घेत घेत आपल्याला प्रत्येक जे काही व्याधी आहेत त्यांची लक्षणं आपल्याला समजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण वातच्या ग्रहणीपर्यंत आता आलेलो आहोत. पुढच्या ह्याच्यामध्ये पित्तच्या आणि कफच्या ग्रहणी याचा विचार आपण करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. आलंय लक्षात? हो मॅडम. थांबूया.